गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील धैर्यप्रसाद हॉलमध्ये राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या ठरावधारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। आज सकाळपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ठरावधारक डोक्यावर पिवळ्या टोप्या घालून वाजत गाजत मेळाव्याच्या ठिकाणी येत होते। संपूर्ण धैर्यप्रसाद हॉल ठरावधारकांनी खचाखच भरला होता। मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते। या मेळाव्यात बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी सहकार क्षेत्रासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांकडे लक्ष वेधलं। गुजरातमधील अमूल आणि कर्नाटकातील नंदिनीसारख्या मोठ्या ब्रँडच्या वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर गोकुळसारख्या शेतकरी संस्थांचं अस्तित्व टिकवणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। उद्या अमूल विरोधात महायुतीच्या पॅनेलमधला एकही नेता आवाज उठवू शकणार नाही असं सांगत सहकार टिकवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या संस्थांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। समोरच्या पॅनलचं नेतृत्व करणाऱ्यामध्ये एकाच्या तरी हिंमत आहे का राम विचाराची सरकारला? एकाचं नाव सांगा मला, एकाचं, कुणाचंही नाव सांगा किंवा एक माणूस सांगा असा की हे आम्हाला चालणार नाही, आम्ही आमचं गोकुळचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणार आहोत, हे आम्ही चालून देणार नाही असं म्हणणाऱ्याचं एकाची तरी हिंमत आहे का सांगा? कुणाचं नाव सांगा मला, मी लगेच सांगतो आहे का हिंमत। मग मला सांगा की हे कुणाच्या दावणीला बांधायचं आहे काय? जर यांच्यामध्ये हिंमत असते तर गोकुळवर प्रशासक आला नसता, हे लक्षात ठेवा। आहे का हिंमत? यांच्यामध्ये सरकारला किंवा गुजरात्यांना जा विचारायची हिंमत असती तर गोकुळवर प्रशासक आला असता का? आलाच नसता। प्रशासक निवडणुका लागणारच होत्या की, मग प्रशासक आणायची गरजच काय होती? माणसं तुमचीच होती। माणसं कोणाची होती? तुमचीच होते। पण तरी सुद्धा तुम्ही प्रशासक आणला, याचं कारण गोकुळचा कारभार गुंडाळून तुम्हाला सगळं अमोलच्या घशात घालायचं आहे आणि हे आम्ही कोल्हापूरकर होऊन देणार नाही, हा निर्धार करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा। आणि त्यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे की डोकं ठिकाणावर ठेवून गोकुळ सगळ्यांना सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून चालवणाऱ्यांच्या ताब्यात गोकुळ द्यायचं का कुणाचं तरी ताब्यात देण्यासाठी म्हणून जी काही मंडळी टोळकं एकत्र झालेलं आहे त्यांच्या ताब्यात द्यायचं, याचा निर्णय तुम्ही सगळ्यांनी मतदाना दिवशी घ्या। गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांनी गोकुळ ही आमची आई असल्याची भावना व्यक्त करत भांडवलदारांच्या हातात सहकाराची सूत्र जाऊ नयेत असं सांगितलं। जिल्ह्यातील वातावरण बदललं असून आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर शेतकऱ्यांचा विश्वास असल्याचा दावा त्यांनी केला। ही आमची आई आहे, गोकुळ ही आई आहे। कुठल्याही भांडवलदाराच्या हातामध्ये ही सत्ता जर गेली तर काय होतंय हे बंटी पाटील साहेबांनी 5 वर्षात या ठिकाणी भोगलेलं असं माझं प्रामाणिकपणाने म्हणणं आहे। कारण गेल्या वेळेला बंटी पाटील साहेबांच्या विरोधात काम केले आम्ही, केवळ बंटी पाटील साहेबांच्या मुळे गेल्या वर्षीचं पॅनेल निवडून आलं, ही वस्तुस्थिती आहे। त्याच्या आधी 2 वर्ष 2 निवडणुका म्हणजे 10 वर्ष आमच्या विरोधात त्यावेळेला त्यांनी संघर्ष केलेला आम्ही डोळ्यानं या ठिकाणी बघितलेला आहे। पण एक बंटी पाटील साहेब या जिल्ह्यामध्ये करंट वेगळा आणि हा करंट एवढा जबरदस्त आहे, या निवडणुकीमध्ये बंटी पाटील साहेबांच्या हातामध्ये सत्ता दिली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय ठरावधारकांनी या ठिकाणी घेतलेला आहे। पूर्वीसारखी निवडणूक नाही। महानगरपालिकेला काय झालं, एकटा बंटी पाटील साहेब आणि महानगरपालिकेला सगळे ये, फक्त 4 नगरसेवकांच्या मध्ये सत्ता हातात गेली। जिल्हा परिषदला मी सगळी एक होती। जिल्हा परिषदमध्ये काय घडलं, जिल्हा परिषदमध्ये सुद्धा 3-4 मताच्या फरकानं बंटी साहेबांच्या हातातलं ही सत्ता गेलेली आहे। बंटी पाटील साहेब छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करताना जी शपथ घेतलेली होती
त्या मोगलशाहीच्या विरोधामध्ये ती मोगलशाही मोडून काढायचं काम आता जबाबदारी तुमच्यावरती आहे. आमदार जयंत असगावकर यांनी आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळवून देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केल्याचं सांगितलं. माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी गोकुळ हा जिल्ह्याचा आत्मा असल्याचं सांगत ही निवडणूक महायुती विरुद्ध सतेज पाटील अशी असल्याचा दावा केला. यावेळी ठरावधारकांनी चुकीचा निर्णय घेतला तर भविष्यात मतदानाचा अधिकारही धोक्यात येऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. माजी संचालिका अंजना रेडेकर यांनी गोकुळमध्ये 14 रुपयांची दरवाढ, ठेवींमध्ये झालेली वाढ आणि संस्थेच्या आर्थिक बळकटीचा उल्लेख करत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. सत्यजित जाधव यांनी दूध उत्पादकांच्या हितासाठी विविध क्षेत्रातील नेतृत्व एकत्र आल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कल्याण होईल असा विश्वास व्यक्त केला. शशिकांत पाटील सुयेकर यांनी स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांच्या कार्याचा उल्लेख करत दुधासाठी लढणारे सतेज पाटील आणि साखरेसाठी लढणारे राजू शेट्टी यांचे एकत्र येणं हा दुग्ध शर्करा योग असल्याचं सांगितलं. याशिवाय विद्याधर गुरबे, सदाशिवराव चरापले, राहुल देसाई, गणपतराव पाटील, गोपाळ पाटील आणि रामराजे कुपेकर यांनीही गोकुळचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि शेतकरी हितासाठी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीसोबत राहण्याचं आवाहन केलं. गोकुळची निवडणूक ही केवळ सत्तेची नव्हे तर सहकार, शेतकरी आणि कोल्हापूरच्या अस्मितेची लढाई असल्याचं मेळाव्यात सहभागी वक्त्यांनी सांगितलं. मेळाव्यानंतर राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे ठरावधारक शक्ती प्रदर्शनानं सहाय्यक निबंधक दुग्ध यांच्या कार्यालयात ठराव दाखल करण्यासाठी गेले. यावेळी हिंदूराव चौगुले, पी.डी. धुंद्रे, एम.आर. पाटील कुरुकलीकर, बाबासाहेब चौगुले, अभिजित तायशेटे, प्रवीण केसरकर, राजू लाटकर, इंद्रजित बोंद्रे, मधुकर रामाने, प्रकाश पाटील, युवराज गवळी, उदयराव पाटील, दिनकरराव कांबळे, उदयानी साळोखे, स्मिता गवळी, बजरंग पाटील, शामराव देसाई, संभाजीराव देसाई, भगवानराव जाधव, रणधीर मोरे, छाया देसाई, एकनाथ पाटील, सचिन घोरपडे, जीवन पाटील, विक्रम चव्हाण पाटील, विद्याधर गुरबे, गणपतराव डोंगरे, अमर पाटील, महेश पाटील शिंगणापूरकर, शशिकांत खवरे, सम्राट मोरे, प्रकाश पाटील, दरगू गावडे, दयानंद पाटील, प्रशांत देसाई, निवास पाटील, रामकृष्ण पाटील, आर.व्ही. देसाई यांच्यासह काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.